Hello students, welcome in today's lecture. In our previous lecture we have completed some part of our new topic biotechnology. In this topic we have seen in previous lecture there are two main techniques which is generally used in this biotechnology. One is called as genetic engineering and another one is called as a chemical engineering. So what is meant by genetic engineering, and another name of this genetic engineering is the rDNA technology. We have seen the manipulation in the genetic material in a defined, predetermined, in organized way for a desired end is called as the genetic engineering. In genetic engineering particularly there will be alteration of the DNA or the RNA. We have also seen the uses of this genetic engineering in different way, that means by correcting the defective genes, also by transfer of the gene from one location to another location. So number of these applications of genetic engineering we have discussed. Now in today's lecture we will start the next part from this biotechnology, and that is the technique of gene cloning and rDNA technology. So next point is technique of gene cloning and rDNA technology. rDNA technology. rDNA technology means recombinant DNA technology. Another name of rDNA technology is the genetic engineering. Okay, so first we will see the technique of gene cloning and then we will see rDNA technology in detail. Okay, so first we will see what is mean by gene cloning. आता आपल्याला जीन क्लोनिंग म्हणजे काय बघायचं आहे, तर जीन क्लोनिंग मध्ये काय केलं जातं बघा, a gene of a known function can be transferred from one location into another location into another cell or another organism is a main method in the gene cloning. So first point of this gene cloning is that, म्हणजे जीन क्लोनिंग याचा आपण जर पहिल्यांदा अर्थ लक्षात घेतला तर जीन क्लोनिंग म्हणजे काय, एका जीनच्या मल्टिपल कॉपीज तयार करणं, बिलियन्स मिलियन्स कॉपी तयार करणं म्हणजे जीन क्लोनिंग. समजते का बघा, जीन क्लोनिंगचा मेन अर्थला काय लक्षात घ्यायचा, व्हॉट इज द मीनिंग ऑफ जीन क्लोनिंग, एका जीनच्या मल्टिपल कॉपीज, मिलियन बिलियन्स ऑफ कॉपीज, दॅट इज कॉल्ड ॲज अ जीन क्लोनिंग. ठीक आहे, मग जीन क्लोनिंगमध्ये ॲक्च्युली काय टेक्निक यूज केलं जातं, कारण टायटल काय सांगितलं आपण, टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग. वी आर नॉट डिफाइनिंग जीन क्लोनिंग, we are now study the technique of gene cloning. So what is mean by technique, नेमकं काय केलं जातं जीन क्लोनिंग मध्ये, तर जीन क्लोनिंग मध्ये काय केलं जातं बघा, a gene of known function, a gene of known function. अंडरलाइन करा, टेक्स्ट बुक मध्ये हे सेंटेन्स जे मी बोर्डवर लिहिते ते, a gene of known function can be transferred from one location to, थोडीशी डेफिनेशन मॉडिफाय केले पहा मी, अनदर लोकेशन. मग अनदर लोकेशन काय असू शकतं, तर असं आपण इथे म्हणू शकतो, जीन ऑफ नोन फंक्शन कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन सेल टू अनदर सेल, फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर ऑर्गॅनिझम, फ्रॉम वन टाइप ऑफ सेल टू अनदर सेल. म्हणजे इथं वन लोकेशन म्हणजे एक सेल एक ऑर्गॅनिझम लक्षात घ्या, आणि अनदर लोकेशन म्हणजे दुसरा सेल किंवा दुसरा ऑर्गॅनिझम. ठीक आहे, त्यामुळे जीन क्लोनिंगमध्ये काय केलं तर एका जीनचं ट्रान्सफॉर्मेशन एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये किंवा एका ऑर्गॅनिझममधून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये केलं जातं, त्याला काय म्हणतो आपण, जीन क्लोनिंग. म्हणजे त्याला आपण जीन क्लोनिंग म्हणत नाही, तर जीन क्लोनिंगमध्ये हे टेक्निक यूज केलं जातं. कशाद्वारे केलं जातं, हाऊ दिस जीन ऑफ नोन फंक्शन कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन सेल टू दी अनदर सेल. या सेलमधला जीन आपण या सेलमध्ये ट्रान्सफर करतोय, त्याला म्हणतोय टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग. वाया थ्रू दी व्हेक्टर. इथं कशाचा यूज पाहायला मिळतो आपल्याला, व्हेक्टर. आता व्हेक्टर म्हणजे काय, तर व्हेक्टर इज अगेन कॉल्ड ॲज अ कॅरियर. आता व्हेक्टर म्हणजे काय, तर प्लाझ्मिड
बॅक्टेरियोफेज, हे जे काही आपल्याला ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात ते व्हेक्टर म्हणून काम करतात. मी तुम्हाला मागच्या लेक्चरलाही सांगितलं होतं. प्लाझमिड म्हणजे काय आठवते का बघा, बॅक्टेरियामधला एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनएचा पार्ट म्हणजे प्लाझमिड. बॅक्टेरियामधला एक्स्ट्रा क्रोमोझोमल पार्ट म्हणजे आपण काय म्हणतोय, प्लाझमिड. बरोबर आहे. मग हा जो बॅक्टेरियामधला एक्स्ट्रा डीएनए प्लाझमिड जो आहे तो कशासाठी वापरला, तो एका सेलमधला किंवा ऑर्गॅनिझममधला जीन दुसऱ्या सेलमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काय वापरलं तर प्लाझमिड. म्हणून त्याला आपण म्हणतो व्हेक्टर. व्हेक्टरला दुसरं नाव आहे कॅरियर, जो एका ठिकाणचा जीन दुसऱ्या ठिकाणी कॅरी करतो. दॅट इज कॉल ॲज कॅरियर, दॅट इज ऑल्सो कॉल ॲज व्हेक्टर. दुसरं एक्झाम्पल मी कुठलं दिलं व्हेक्टरचं तुम्हाला, तर दुसरं एक्झाम्पल सांगितलं आपण बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय, जो व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो त्याला म्हणतो आपण बॅक्टेरियोफेज. मग हा बॅक्टेरियोफेज सुद्धा काय करतो, एका सेलमधला जीन दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर करतो. पहा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला, तो म्हणजे व्हेक्टर कोणाला म्हणायचं. तर व्हेक्टर मेजॉरिटी ऑफ टाईम व्हेक्टर म्हणून काम कोण करत असतं, प्लाझमिड. आणि प्लाझमिड म्हणजे काय सांगितलं, बॅक्टेरियामधला एक्स्ट्रा डीएनएचा पार्ट. कसा असतो प्लाझमिड, तो तुम्हाला असा सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए त्याचा पाहायला मिळतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्लाझमिड. प्लाझमिड नथिंग बट डीएनए, आणि हा डीएनए कसा असतो, डबल सर्क्युलर. तर हा ॲक्च्युली डीएनए हा प्लाझमिड यूज केला जातो वन जीन ट्रान्सफर इंटू द अनादर सेल. आणि जर प्लाझमिड अवेलेबल नसेल तर दुसरा एक व्हेक्टर वापरला जातो, दॅट इज कॉल ॲज अ बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेजचं मिनिंग मी तुम्हाला आता सांगितलं, द व्हायरस विच इन्फेक्ट द बॅक्टेरिया. बॅक्टेरिया इन्फेक्ट करणारा व्हायरस सुद्धा व्हेक्टर म्हणून वापरला जातो जीन क्लोनिंगमध्ये. ओके, सो हिअर वी हॅव क्लिअर what technique is used in the gene cloning. In gene cloning, gene of known function is transferred from one cell to another cell, from one organism through another organism to another organism through the vector is a technique of the gene cloning. कळलं, आपल्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर या ठिकाणी दुसरा अजून एक महत्त्वाचा पॉईंट हा सांगितलेला आहे. पहा, आपल्याला एकदा आपण जीन ट्रान्सफर केला नॉन फंक्शनचा दुसऱ्या सेलमध्ये, म्हणजे या डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवते, हा जीन आपण जर इथं ट्रान्सफर केला तर ट्रान्सफर केलेल्या ठिकाणी, ट्रान्सफर केलेल्या सेलमध्ये, ट्रान्सफर केलेल्या ऑर्गॅनिझममध्ये त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार होतात. याच्या काय तयार होतात, मल्टिपल कॉपी तयार होतात. आणि अशा प्रकारे जे ॲक्च्युली मल्टिपल कॉपी तयार होतात ओरिजिनल जीनच्या ट्रान्सफर केलेल्या सेलमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये, त्याला आपण म्हणतोय जीन क्लोनिंग. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, जीन क्लोनिंग म्हणजे काय, पाहिजे त्या जीनच्या मल्टिपल कॉपीज, दॅट इज कॉल ॲज अ जीन क्लोनिंग. पण त्याआधी तो जीन आपण काय केला, एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर केला. या जीनची खरी आवश्यकता कुठे आहे, या सेलमध्ये, या ऑर्गॅनिझममध्ये, म्हणून तो आपण इथं ट्रान्सफर केला. कळलं आपल्याला. मग हे झालं एक महत्त्वाचा पॉईंट की जीन क्लोनिंगचं टेक्निक म्हणजे काय. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, तो म्हणजे टूल्स अँड टेक्निक्स ऑफ जीन क्लोनिंग, किंवा त्याला दुसरं नाव दिले आपण RDNA टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्ही या ठिकाणी परत एकदा लक्षात घ्या, जीन क्लोनिंग म्हणजेच RDNA टेक्नॉलॉजी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यामुळे जीन क्लोनिंग, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि RDNA टेक्नॉलॉजी ह्या तिन्ही टर्म्स एकच मिनिंग सांगतात. त्यामुळं कधी जीन क्लोनिंग शब्द वापरला जाईल, कधी RDNA टेक्नॉलॉजी शब्द वापरला जाईल, कधी जेनेटिक इंजिनिअरिंग शब्द वापरला जाईल, प्रत्येकाचं मिनिंग एकच आहे. हा पार्ट तुम्ही अंडरलाईन केला, टेक्निक ऑफ द जीन क्लोनिंग. आता नेक्स्ट पार्ट जो आपण पाहणार आहोत त्याचं नाव काय आहे, तर टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग ऑर RDNA टेक्नॉलॉजी. टूल्स अँड टेक्निक, टूल्स अँड टेक्निक फॉर जीन क्लोनिंग, फॉर जीन क्लोनिंग, किंवा त्याला दुसरं नाव काय सांगितलेलं आहे आपण, वी कॉल इट ॲज RDNA टेक्नॉलॉजी. RDNA टेक्नॉलॉजी. ठीक आहे. मग टूल्स म्हणजे काय आणि टेक्निक्स आपण पुढे बघणार आहोत. टूल्स म्हणजे साधनं, हत्यारं. एखादं टेक्निक जर आपण करणार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला टूल्स अवेलेबल असले पाहिजेत. मग हे टूल्स असतील तरच ते टेक्निक काय होईल, सक्सेसफुल होईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टरांच्या जवळ त्याचे टूल्स असावे लागतात. सीझर असेल किंवा अजून काय काय जे इन्स्ट्रुमेंट लागतात, फोर्सेप वगैरे, ते टूल्स असल्याशिवाय ऑपरेशन सक्सेस होऊ शकत नाही. लाईक दॅट there are important tools which are required for this gene cloning or RDNA technology. मग हे टूल्स
मध्ये कोण कोण येतं आणि कोणते कोणते टेक्निक्स वापरले जातात अकॉर्डिंग टू अवर टेक्स्टबुक आपण बघणार आहोत. सो यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे रिक्वायरमेंट्स फॉर दिस टेक्निक. सो सुरुवातीला आपण काय बघणार आहे, या टेक्निकची रिक्वायरमेंट्स पाहणार आहोत. आणि परत एकदा लक्षात घ्या, रिक्वायरमेंट्स म्हणजेच काय असणार आहेत, टूल्स असणार आहेत किंवा टूल्स हा पॉईंट आपण पुढे सांगणार आहे ज्यामध्ये एन्झाईम्स वगैरे येणार आहेत. आधी आपण या टेक्निकची रिक्वायरमेंट्स बघूया, जीन क्लोनिंगची किंवा RDNA टेक्नॉलॉजी रिक्वायरमेंट. यामध्ये आपल्याला पहिलं रिक्वायरमेंट काय सांगितलेलं आहे बघा, की मॅक्रो मॉलिक्युल्स. कुठले कुठले मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत, फॉर एक्झाम्पल DNA, RNA आणि प्रोटीन्स. ओके, तर काय सांगितले बघा आपल्याला, DNA, RNA आणि प्रोटीन्स हे काय आहेत, मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. बरोबर आहे, विच आर सिंथसाइज इन द लिव्हिंग सेल. प्रत्येक लिव्हिंग सेलमध्ये तुम्हाला DNA, RNA, प्रोटीन्स पाहायला मिळतात. याचं मॉलिक्युलर वेट जास्त असतं म्हणून याला आपण मॅक्रो मॉलिक्युल म्हणतो. सो दिस DNA, RNA अँड प्रोटीन विच आर प्रेझेंट इन द लिव्हिंग सेल which are variable in size, that's why there is a variation in the molecular weight. साईज वेगवेगळी आहे त्यामुळे त्यांचं मॉलिक्युलर वेट पण आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळतं. तर लिव्हिंग सेलमधून हे DNA, RNA, प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट करावे लागतात. कारण बघा, जीन क्लोनिंग म्हणजे किंवा RDNA टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर DNA आणि RNA मध्ये केलेला बदल हे आपण पहिल्यांदा सांगितले. त्यामुळे जर जीन क्लोनिंग करायचं असेल, जर RDNA टेक्नॉलॉजी बघायची असेल तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे, सेलमधला DNA किंवा सेलमधला RNA बाहेर काढला पाहिजे, आयसोलेट केला पाहिजे. मग हे आयसोलेट काय इझिली होऊ शकणार आहे का, नाही. कारण DNA, प्रोटीन, RNA जे सेलमध्ये असतात त्यांचं मॉलिक्युलर वेट वेगळं आहे, त्यांच्यावर वेगवेगळे चार्जेस आहेत, प्रत्येकाची सोल्युबिलिटी प्रॉपर्टी वेगळी आहे, प्रत्येकाचा लाईट ॲब्सॉर्बन्स कॅपॅसिटी वेगळी आहे. त्यामुळं तुम्हाला प्रत्येकाचं नेचर सेम पाहायला मिळत नाही. परत एकदा मी सांगते, हे सगळे मॅक्रो मॉलिक्युल जे बोर्डवर आपण सांगलेले आहेत यांचं मॉलिक्युलर वेट डिफरंट आहे, यांच्यावर असणारा चार्ज प्लस किंवा मायनस वेगळा पाहायला मिळतो, यांची सोल्युबिलिटी प्रॉपर्टी वेगळी आहे, यांची लाईट ॲब्सॉर्बन्स कॅपॅसिटी वेगळी आहे आणि एकमेकापासून हे आपल्याला वेगळे पाहायला मिळतात. मग हे जर एखाद्या सेलमधून आयसोलेट करायचे असतील तर त्या ठिकाणी काय केलं जातं, तर त्या ठिकाणी जी वेगवेगळी टेक्निक वापरली जातात त्यांच्या आयसोलेशनसाठी, त्या टेक्निकची मी तर नाव लिहिते पहा. पहिलं टेक्निक आहे त्याचं नाव आहे जेल परमिएशन. बघा, अंडरलाईन्स करायची टेक्निक जेल परमिएशन. दुसरं जे आहे त्याला म्हणायचं ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर. तिसरं जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. ओके, चौथं जे आहे त्याला नाव दिलेलं आहे आपल्याला ते म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपी, स्पेक्ट्रोस्कोपी. पाचवं आहे ते मास स्पेक्ट्रोमेट्री, मास स्पेक्ट्रोमेट्री. नंतर दिलेलं आहे इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, आता यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला, सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. हे काय लिहिलेलं आहे मी, दीज आर द टेक्निक्स बाय विच दिस मॅक्रो मॉलिक्यूल इज आयसोलेटेड और एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सेल. कारण का तुम्ही म्हणाल सेलकडून का बाहेर काढायचं आहे, कारण आपल्याला ह्याच्यावर काय करायचं आहे, जीन क्लोनिंग करायचं आहे, यांच्या मल्टिपल कॉपीज बनवायच्या आहेत किंवा यांच्यावर आपल्याला चेंजेस घडवून आणायचे आहेत, म्हणून तर आपल्याला हे सेलमधून बाहेर काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, पर्टिक्युलरली आपण फक्त DNA आणि RNAचा विचार करूया, प्रोटीनचा विचार करणार नाही. प्रोटीन इज अ मायक्रो मॉलिक्यूल, is a macro molecule, but mainly in this technique DNA and RNA are required on a large scale. ठीक आहे, मग आता आपण असं म्हणूया की हे DNA किंवा हे RNA त्या सेलमधून त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधून बाहेर कसे काढले जातात, तर त्यासाठी ही टेक्निक्स आहेत. मग या टेक्निकची नावं फक्त माहीत असावीत आपल्याला. जेल परमिएशन, ऑस्मॉटिक प्रेशर, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोमेट्री, इलेक्ट्रोफोरेसिस, हे सगळे काय आहेत, टेक्निक्स आहेत. कुठलं जरी एक कोणत्याही सिच्युएशनला कसं ते सेलमधून एक्स्ट्रा करायचं त्यावेळी अवेलेबल टेक्निक यापैकी यूज करून ह्या DNA किंवा RNAचं सेलमधून काय केलं तर एक्स्ट्रॅक्शन केलं जातं किंवा सेलमधून हे RNA DNA बाहेर काढले जातात. पण वेल नोन टेक्निक जे मॅक्झिमम वापरलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोफोरेसिस.
मग आता थोडक्यात आपल्याला जर सांगायचं झालं या इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निकबद्दल तर काय आहे, तर इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निकद्वारे जनरली DNA आणि RNA काय केलं जातं, सेलमधून सेपरेट केले जातात, बरोबर आहे. मग इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निकमध्ये काय केलं जातं, तर पर्टिक्युलर चार्ज जो आहे तो त्या मॉलिक्युलवर ॲप्लाय केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगितलं DNA वर नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो आणि त्यामुळं इलेक्ट्रिक फील्ड जर ॲप्लाय केली या टेक्निकमध्ये तर DNA हा निगेटिव्हली चार्ज असल्यामुळं तो पॉझिटिव्ह ॲनोडकडे तुम्हाला मायग्रेट झालेला पाहायला मिळतो. जेवढे स्मॉल पार्टिकल DNAचे असतात तेवढेच फास्ट तुम्हाला मायग्रेशन ॲनोडकडे पाहायला मिळतं. म्हणून मोस्ट ऑफ यामधलं हे टेक्निक जे आहे हे सेपरेशन ऑफ DNA आणि RNAसाठी वापरलं जातं. कारण इथं मी काय सांगितलं, या टेक्निकमध्ये इलेक्ट्रिकल फील्ड ॲप्लाय केला जातो, त्यामुळं निगेटिव्हली चार्ज DNA मॉलिक्यूल कुठं मायग्रेट होतात, पॉझिटिव्हली चार्ज ॲनोड पार्टिकलकडं. जेवढी साईज DNA फ्रॅगमेंटची लहान तेवढी DNAची मुवमेंट आपल्याला फास्ट पाहायला मिळते. ओके, सो हिअर क्वेश्चन मे बी आस्क्ड, जर तुम्हाला स्टेट बोर्डला क्वेश्चन विचारला which are the techniques for isolation of the DNA or RNA from the cell, तर त्यावेळी तुमचं उत्तर हे असणार आहे. जेल परमिएशन टेक्निकचं नाव आहे, ऑस्मोटिक प्रेशर टेक्निकचं नाव आहे, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी इट इज वन ऑफ द टेक्निक, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोमेट्री आणि लास्टला सांगितले इलेक्ट्रोफोरेसिस. लक्षात राहील आपल्या. क्लिअरली नुसतं व्यवस्थित वाचा, ह्याच्या डीपमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. कारण इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. या सगळ्या 6 टेक्निकपैकी मेजॉरिटी ऑफ टाईम DNA आणि RNAला सेलमधून बाहेर काढण्यासाठी जे टेक्निक वापरलं जातं ते आहे इलेक्ट्रोफोरेसिस. आणि इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला की पर्टिक्युलरली या टेक्निकमध्ये इलेक्ट्रिकल फील्ड ॲप्लाय केला जातो, ज्यामुळं फॉर एक्झाम्पल DNAवर निगेटिव्ह चार्ज असतो तो ॲनोड या पॉझिटिव्ह चार्जकडे मायग्रेट होतो. जेवढे स्मॉल DNAचे फ्रॅगमेंट तेवढी मुवमेंट फास्ट पाहायला मिळते आणि इझिली आपल्याला DNA अकॉर्डिंग टू देअर साईज कॅन बी सेपरेटेड बाय दिस इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक. हे आपल्याला माहीत पाहिजे. ओके, त्यामुळे टेक्निक्स कोणत्या एकदा नजर टाका आणि त्यानंतर आपण पुढचा पॉईंट जो बघणार आहे तो म्हणजे की अगारो जेल इलेक्ट्रोफोरेसिस. बघा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जी नावं दिलेली आहेत ती एकदा मी पद इथं रिवाइज करते पहा. अगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस, अगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, PAGE आणि दुसरं दिलेलं आहे लास्टला टेक्निक SDA-PAGE, SDA-PAGE. काय याची आर डिफरंट मेथड्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की हे इलेक्ट्रोफोरेसिस जे आहे हे टेक्निक मेजॉरिटी वापरलं जातं DNA किंवा RNAला सेलमधून बाहेर करण्यासाठी. परत हे इलेक्ट्रोफोरेसिसचे आणखीन टाईप्स आहेत वेगवेगळे. आगारो जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे ज्या ठिकाणी आगार पावडर यूज केलं जातं. आगार पावडर म्हणजे तुम्ही 11वीला शिकलेला आहात की रेड ॲल्गी नावाच्या ॲल्गीपासून एक पावडर तयार केली, त्याला म्हणायचं आगार पावडर, जी आईस्क्रीममध्ये जेली तयार करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी वापरली जाते. ती आगार पावडर जर त्या टेक्निकमध्ये वापरली तर त्याला म्हणायचं आगारो जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ठीक आहे. दुसरं दिलं आहे PAGE म्हणजे काय, पॉली ॲक्रेडाइल जेल इलेक्ट्रोफोरेसिस, पॉली ॲक्रिडिल जेल इलेक्ट्रोफोरेसिस हे एक इलेक्ट्रोफोरेसिसचं नाव आहे. आणि तिसरं आहे SDA-PAGE, SDA पॉली अक्राइल जेल इलेक्ट्रोफोरेसिस. तसा म्हणायला गेलं तर तुम्हाला फुल फॉर्मसुद्धा त्याचा फक्त माहीत असावा म्हणून समजून घ्या. दीज आर द टाईप्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस, आगारो जेल इलेक्ट्रोफोरेसिस, PAGE आणि SDA-PAGE. सो दीज आर द 3 टाईप्स ऑफ दिस इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, लक्षात आलं तुमच्या. काय क्वेश्चन विचारला जाईल, विच आर द मेथड्स फॉर आयसोलेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल. म्हणलं की ही नावं लक्षात घ्या. इलेक्ट्रोफोरेसिसचे प्रॉपर 3 टाईप विचारले तर आगारो जेल इलेक्ट्रोफोरेसिस, PAGE आणि SDA-PAGE हे 3 टाईप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. दिस इज अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यांदा रिक्वायरमेंट काय आहे तर DNA किंवा RNA सेलपासून सेपरेट करणं आणि मग तो सेलपासून सेपरेट करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. म्हणून आपण या टेक्नॉलॉजी इथं लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट आपण बघणार आहोत जो IMP आहे, महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टीनं, नीटच्या दृष्टीनं, आणि त्याचं नाव आहे पॉलिमरेज चेन रिॲक्शन.
तिचं नाव आहे पॉलिमरेज चेन रिॲक्शन. इन शॉर्ट वी कॉल इट ॲज द PCR. त्याला शॉर्टमध्ये आपण काय म्हणू शकतो, PCR. सो हिअर विल सी व्हॉट इज मीन बाय PCR or polymerase chain reaction. So I will write first here polymerase chain reaction. In short मध्ये आपण त्याला काय म्हणणार आहोत, PCR. ओके. सो व्हॉट इज मीन बाय पॉलिमरेज चेन रिॲक्शन. एक मशीन आहे. ओके, एक मशीन आहे ज्याला थर्मल सायकलर सुद्धा म्हणलं जातं, की या मशीनमध्ये बॉडीच्या बाहेर पाहिजे तेवढ्या आपण DNAचं कॉपी तयार करू शकतो, DNAचं ॲम्प्लिफिकेशन करू शकतो, DNAचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. त्याला म्हणलं जातं पॉलिमरेज चेन रिॲक्शन किंवा PCR टेक्निक. कॅरी म्युलिस, पहा मी काय सांगते, कॅरी म्युलिस सायंटिस्टचं नाव विचारलं जातं तुम्हाला. हा जो पहिला सायंटिस्ट आहे यानं या PCRचा शोध लावला, शोध लावला. तर या PCRमध्ये काय केलं जातं, तर ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, मल्टिपल कॉपीज, मिलियन बिलियन कॉपीज तुम्ही DNAच्या या मशीनद्वारे तयार करू शकता. पण त्या कशा असणार आहेत, ॲम्प्लिफिकेशन ऑफ DNA इन विट्रो. हा शब्द महत्त्वाचा आहे. इन विट्रो म्हणजे बॉडीच्या बाहेर आणि इन विवो म्हणजे बॉडीच्या आतमध्ये. तर DNAच्या पाहिजे तेवढ्या कॉपीज या टेक्निकद्वारे तयार केल्या जातात. त्याला म्हणायचं ॲम्प्लिफिकेशन ऑफ DNA. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये या PCR मशीनचं फोटोग्राफ दाखवलेला आहे. PCR मशीनमध्ये पाहिजे तेवढ्या कॉपीज मी आता तुम्हाला सांगितलं केल्या जातात. ह्या कॉपीज मेनली कोणासाठी लागतात, तर जीन क्लोनिंगसाठी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी किंवा RNA टेक्नॉलॉजी यासाठी. पण फॉरेन्सिक सायन्समध्ये सुद्धा याचा रोल खूप महत्त्वाचा पाहायला मिळतो. एखाद्या मर्डर रेप केसमध्ये मिळालेल्या व्यक्तीचा DNA जर खूप कमी असेल तर ते इन्व्हेस्टिगेशन त्याचं प्रॉपर होत नाही. म्हणून त्या DNAच्या मल्टिपल कॉपीज या मशीनद्वारे तयार केल्या जातात आणि मग तिथं खूप मॅक्झिमम प्रमाणात तो DNA त्यांना मिळतो आणि मग इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर पद्धतीने आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. तर इथं आपण ह्या पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा मेन पॉईंट सांगितला की इन विट्रो सिंथेसिस ऑफ DNA और इन अनदर वर्ड वी कॅन से दॅट ॲम्प्लिफिकेशन ऑफ DNA इन विट्रो. हा पहिला पॉईंट. कुणी शोध लावला, कॅरी म्युलिस या सायंटिस्टनं. आता या PCR टेक्निकमध्ये काय काय केलं जातं हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त DNA नाही, लक्षात घ्या, DNA किंवा RNA. कारण आपण बघितलेलं आहे की मेजॉरिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNA जेनेटिक मटेरियल आहे. फ्यू ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे लाईक प्लांट व्हायरसमध्ये RNA जेनेटिक मटेरियल आहे. तर हे DNA किंवा हे RNA जेनेटिक मटेरियल आहे, याचे बिलियन्स ऑफ कॉपी या PCR टेक्निकनं तयार केल्या जातात. या ज्या ॲक्युरेट असतात, विदाऊट त्याच्यामध्ये आपल्याला काही करेक्शन करायला लागत नाही, इतकं ॲक्युरेट तुम्हाला ह्या कॉपीज पाहायला मिळतात. तर मी सुरुवातीला तुम्हाला हे टेक्निक कसं तयार केलं जातं, या टेक्निकमध्ये नेमकं काय केलं जातं ते सांगते. ओरली सांगायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये आपण शिकलेलो आहोत. DNA नेहमी डबल स्टँडर्ड असतो, 2 स्ट्रँड DNAचे असतात. त्यामुळे या टेक्निकमध्ये पहिल्यांदा डिनॅच्युरेशन केलं जातं. डबल स्टँडर्ड DNAला सिंगल स्टँडमध्ये कन्वर्ट केलं जातं. सिंगल स्टँडर्ड DNAमध्ये प्रायमर ॲड करून त्या ठिकाणी आपल्याला ॲनिलिंग केलेलं पाहायला मिळतं आणि ॲट लास्ट तुम्हाला DNA पॉलिमरेज एन्झाईम घालून त्याचं एक्सटेन्शन केलेलं पाहायला मिळतं. कसं पाहायला मिळतं हे, तर हे आपण आता पहिल्यांदा डायग्रामद्वारे बघणार आहोत. तर यासाठी तुम्हाला पहिली रिक्वायरमेंट काय लागते ती रिक्वायरमेंट बघूया. कुठलंही PCR टेक्निक करायचं असेल तर त्या ठिकाणी काही रिक्वायरमेंट लागतात. त्या रिक्वायरमेंट आपल्याला कळाल्या की मग ती प्रोसेस समजायला अवघड नाही. कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट असतात या PCR टेक्निकमध्ये, तर PCR टेक्निकच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत, ओके, त्या रिक्वायरमेंट्स आपण इथे डिस्कस करतोय. आपण टेक्निक बघणार आहोत पण रिक्वायरमेंट्स आधी समजून घ्या. कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट आहेत. पहिली रिक्वायरमेंट, ज्या DNAचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे तो डबल स्टँडर्ड DNA फ्रॅगमेंट असणं गरजेचं आहे. सो फर्स्ट रिक्वायरमेंट इज डबल स्टँडर्ड DNA विच हॅज टू बी ॲम्प्लिफाय, की ज्याचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन किंवा डबलिंग ट्रिपलिंग करायचं आहे त्या DNAचं सेगमेंट असणं गरजेचं आहे. टेक्स्टबुकमध्ये असंही म्हणलेलं आहे डिझायर DNA. डिझायर म्हणजे काय, सगळ्या DNAचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करायचं नाही आहे.
एका पर्टिक्युलर DNA फ्रॅगमेंटचं करायचं, त्यामध्ये तुम्ही डिझायर DNA फ्रॅगमेंट म्हणलं तरी चालेल किंवा डबल स्टँडर्ड DNA विच हॅज टू बी ॲम्प्लिफाईड हे म्हणलं तरी चालेल. त्यामुळे ही पहिली रिक्वायरमेंट असणार आहे. ज्या DNAचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं तो DNAचा फ्रॅगमेंट डबल स्टँडर्डमध्ये असणं गरजेचं आहे. सेकंड काय पाहिजे आपल्याला रिक्वायरमेंट 4-deoxyribonucleoside ट्रायफॉस्फेट. 4-deoxyribonucleoside काय सांगायचं आपल्याला ट्रायफॉस्फेट. इन शॉर्टमध्ये त्याला आपण काय म्हणतो की 4-deoxyribonucleoside ट्रायफॉस्फेट म्हणजे काय, DNA तयार करण्यासाठी कोणकोणते नायट्रोजन बेस लागतात, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, या सगळ्यांना काय म्हणायचं डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड. तुम्ही हे शिकलाय की नाही की ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये असतील तरच ते काय होतात ॲक्टिवेटेड होतात, डायफॉस्फेट किंवा मोनोफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये होत नाहीत. म्हणून आपण या ठिकाणी डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट हा शब्द वापरलेला आहे. काय वापरलेला आहे, ट्रायफॉस्फेट हा शब्द. सो हिअर 4-deoxyribonucleoside ट्रायफॉस्फेट आपल्याला लागतात कशासाठी, या PCR टेक्निकसाठी, म्हणजेच इन शॉर्ट ॲडनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. तिसरा पॉईंट काय लागणार आहे आपल्याला 2 प्रायमर. आता तुम्हाला आठवते का बघा, प्रायमर असल्याशिवाय DNAचं रेप्लिकेशन होत नाही. हे आपण DNA रेप्लिकेशनमध्ये पण शिकलेलो आहोत. एकदा तो पार्ट रिवाइज करा. त्यामुळे 2 प्रायमर लागतील 2 वेगवेगळ्या स्ट्रँडसाठी. त्यानंतर चौथा पॉईंट काय लागणार आहे, हीट स्टेबल DNA पॉलिमरेज एन्झाईम. हीट स्टेबल DNA पॉलिमरेज एन्झाईम. आता तुम्हाला हे माहिती आहे की DNAच्या रेप्लिकेशनसाठी जे एन्झाईम लागतं त्याला म्हणतो आपण DNA पॉलिमरेज. सगळे एन्झाईम हे प्रोटीनस इन नेचर असतात. जनरली हायर टेम्परेचरला कुठलाच एन्झाईम वर्क करत नाही, कारण हायर टेम्परेचरला प्रोटीनचं काय होतं किंवा ते एन्झाईमचं काय होत असते, डिनॅच्युरेशन होत असते. पण हा एकमेव असा एन्झाईम आहे DNA पॉलिमरेज की ज्याला दुसरं एक नाव असं दिलं जातं बघा, टॅग DNA पॉलिमरेज. काय नाव दिलेलं आहे, टॅग TAQ. टॅग DNA पॉलिमरेज जो हीट स्टेबल आहे, हायर टेम्परेचरला सुद्धा तो इनॅक्टिव्हेट होऊ शकत नाही, म्हणून त्याला म्हणलेलं आहे हीट स्टेबल टॅग DNA पॉलिमरेज. आणि लास्ट पॉईंट आपल्याला लागणार आहे तो म्हणजे Mg++ आयन. ठीक आहे. शॉर्टमध्ये क्वेश्चन जर तुम्हाला विचारला एक्सप्लेन और मेन्शन द रिक्वायरमेंट्स ऑफ द PCR टेक्निक, तर तुम्हाला ह्या रिक्वायरमेंट माहीत पाहिजेत. डबल स्टँडर्ड DNA विच इज टू बी ॲम्प्लिफाईड, 4-deoxyribonucleoside triphosphate in the form of adenine, guanine, thymine, cytosine, 2 primer because without primer DNA replication cannot start, heat stable tag DNA polymerase which is responsible for extension of the new DNA fragment, and Mg++ ions are also required for this technique. ठीक आहे. बघा किती सोपं आहे. PCR म्हणजे काय सांगितलं, कॅरी मुलीसने ह्याचा शोध लावला हे बघितलं, PCRच्या रिक्वायरमेंट बघितल्या. आता मी तुम्हाला डायग्रॅमद्वारे PCR टेक्निक एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळं थोडंसं टेक्स्टबुकमध्ये तुम्ही जे डायग्रॅम जे आहे त्या डायग्रॅमवर कॉन्सन्ट्रेट करा, कारण 4 मार्काला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे बोर्डला की व्हॉट इज PCR, एक्सप्लेन इट म्हटलं की तुम्हाला ती डायग्रॅम काढणं गरजेचं आहे. आणि एकदा आपल्याला डायग्रॅम समजली की हे टेक्निक आपल्याला थेरॉटिकली व्यवस्थित समजतं. मग या ठिकाणी मी तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करते बोर्डवर. ॲट अ टाईम तुम्ही हीच डायग्रॅम टेक्स्टबुकमध्ये ऑब्झर्व करा आणि मग आपल्याला PCRमध्ये कशाप्रकारे डिनॅच्युरेशन, कशाप्रकारे ॲनिलिंग, कशाप्रकारे पॉलिमरायझेशन किंवा एक्सटेन्शन केलेलं पाहायला मिळतं. एक PCR टेक्निक कंप्लीट होण्यासाठी 2 ते 3 मिनिट्स लागतात आणि तोच DNA परत डिनॅच्युरेशन केला जातो. काही वेळा PCRचं मशीन आहे ॲटोमॅटिक, त्या ठिकाणी ॲट अ टाईम 20 to 30 मिनिटामध्ये तुम्हाला बिलियन्स ऑफ कॉपी DNAच्या मिळू शकतात. कशा, त्यात आपण जर डायग्रॅमद्वारे बघणार आहे. सो फर्स्ट डायग्रॅम आपल्याला दाखवायचे पहा या पद्धतीनं. तुम्ही काढत असताना पण एक्झाममध्ये अशी डायग्रॅम दाखवणं गरजेचं आहे. एक्झाममध्ये कलर पेन यूज करायला नाही अलाउड, म्हणून फक्त तुम्ही आहे त्याच पेन्सिलनं असं डबल स्टँडर्ड DNA दाखवू शकता. ठीक आहे. हा डबल स्टँडर्ड DNA आहे. या डबल स्टँडर्ड DNAचं काय केलं तर डिनॅच्युरेशन केलं जातं. डिनॅच्युरेशनमध्ये त्याला हीट ट्रीटमेंट दिली जाते. हा डबल स्टँडर्ड DNA काय केला जातो, हीट केला जातो. हीट केल्यानंतर त्यासाठी जे टेम्परेचर यूज केलं जातं ते टेम्परेचर पहा 90 to 98 डिग्री पाहायला मिळतं. आपल्याला किती टेम्परेचर पाहायला मिळतं, 90 to 98 डिग्री. त्यानंतर मग काय झालं डिनॅच्युरेशन नंतर, मी हे तुम्हाला परत रिपीट करते, फक्त तुम्ही डायग्राम लक्ष द्या. 2 स्ट्रँड तुम्हाला सेपरेट झालेले पाहायला मिळतात हीट ट्रीटमेंट दिल्यामुळं.
काय झालं, 2 इथं स्ट्रँड तुम्हाला टोटली सेपरेट झालेले पाहायला मिळाले ड्यू टू द हिटिंग ट्रीटमेंट. ठीक आहे. मग DNA स्ट्रँड्स आपण इथं म्हणूया सेपरेटेड. DNA स्ट्रँड्स सेपरेटेड. ओके. हे DNA स्ट्रँड सेपरेट झाले. त्यानंतर काय पाहायला मिळालं, एक DNA स्ट्रँड हे असं दाखवलं आपण. ठीक आहे. त्या DNA स्ट्रँडला काय झालेलं पाहायला मिळतं आपल्याला, प्रायमर अटॅच झालेला पाहायला मिळतो. पहा मी प्रायमरचा हे दाखवलेलं आहे आणि इथं मी मुद्दाम लेबल करते प्रायमर, कारण आपल्याला टेक्स्टबुकमध्ये लेबलिंग दिलेलं नाही. तुम्हाला कळलं पाहिजे प्रायमर कुठे अटॅच होते. हे दुसरं स्टँड आहे आणि त्याला प्रायमर असा अटॅच झालेला पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे. सो दिस इज द प्रायमर. ह्याला माहिती ॲनिलिंग ऑफ द प्रायमर. ह्याला काय प्रोसेसला काय नाव देऊया आपण, ॲनिलिंग ऑफ द प्रायमर. ॲनिलिंग ऑफ प्रायमर. आणि हे टेम्परेचर किती दिलेलं आहे पहा, दिस टेम्परेचर इज अबाउट 40 to 60 डिग्री. 40 to 60 डिग्री. आणि नंतर काय दाखवले बघा, हे स्टँड दाखवलेलं आहे. पण दुसरं स्टँड तयार झाले. याला असं आपण ॲरो करूया. दिसते का पहा सगळ्यांना, पुस्तकात तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे. ती डायग्रॅम नुसती ऑब्झर्व केली तुम्ही तरी चालेल आणि मी जे काही एक्सप्लेन करते त्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. याला काय म्हणलं जातं आपल्याला, 2 कॉपीज ऑफ द डिझायर्ड DNA. आता ॲनिलिंग ऑफ द प्रायमर आपण म्हणलेलं आहे. ठीक आहे. ॲनिलिंग ऑफ द प्रायमर म्हणलं की या ठिकाणी DNA सेपरेटेड म्हणलं की आपण अजून एक नाव देऊया. आपण नाव इथं देऊया आपण. हे प्रायमर मी नाव दिलं, ह्याला माहिती ॲनिलिंग ऑफ प्रायमर. सेकंड स्टेप आहे ही. फर्स्ट स्टेप डिनॅच्युरेशनची. त्यानंतर सेकंड स्टेप आहे ॲनिलिंग ऑफ द प्रायमर. प्रायमर ॲनिल झाले किती डिग्रीला, 40 to 60 डिग्री सेंटीग्रेडला. आणि ॲनिलिंग झाल्यानंतर ही शेवटची स्टेप जिथं दाखवलेली आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ टॅग पॉलिमरेज ॲड केला जातो. या ठिकाणी काय केलं जातं, टॅग पॉलिमरेज ॲड केला जातो. शेवटची 2 फिगर्स लक्षात घ्या. तिसरी स्टेप टॅग पॉलिमरेज. 70 to 75 डिग्री. ओके. यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला हा सांगायचा आहे, ते म्हणजे तुम्हाला थेरीमध्ये असं सांगितलेलं आहे पहा की इपेनडॉर्फ ट्यूब. नाव बघा आधीच्या एक्सप्रेशनमध्ये. इपेनडॉर्फ नावाची एक ट्यूब आहे, टेस्ट ट्यूब म्हणूया इपेनडॉर्फ ट्यूब. त्यामध्ये काय केलं जातं, डबल स्टँडर्ड DNA ॲड केला जातो, प्रायमर ॲड केले जातात, DNA पॉलिमरेज एन्झाईम ॲड केला जातो. डबल स्टँडर्ड DNA, प्रायमर आणि DNA पॉलिमरेज हे तिन्ही ॲड केले जातात इपेनडॉर्फ ट्यूबमध्ये. आणि या ट्यूबमध्ये ही सगळी प्रोसेस पाहायला मिळते. पहा सगळ्यांनी 3 स्टेप्स लक्षात ठेवूया. डिनॅच्युरेशन पहिली स्टेप, त्यानंतर ॲनिलिंग दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप आपण सांगतोय त्याला नाव देऊया आपण एक्सटेन्शन किंवा त्याला दुसरं नाव आहे पॉलिमरायझेशन. एक्सटेन्शन किंवा पॉलिमरायझेशन. कळते. मग आता इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते, पटकन लक्ष द्या. ॲट 90 to 98 डिग्री सेंटीग्रेडला काय केलं तर डबल स्टँडर्ड DNA या टेम्परेचरला काय होतात, एकमेकांपासून सेपरेट होतात. त्या प्रोसेसला माहिती डिनॅच्युरेशन. टेम्परेचर किती लक्षात ठेवायचं आहे, 90 to 98 डिग्री सेंटीग्रेडला हे डबल स्टँडर्ड DNA एकमेकांपासून सेपरेट होतात. त्या प्रोसेसला माहिती डिनॅच्युरेशन. आणि मग बघा सेकंड फिगरमध्ये आपण हे 2 DNA काय दाखवलेले आहेत, हे एकमेकांपासून इथं सेपरेट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हा DNA स्टँड आणि हा DNA स्टँड सेपरेट झाला आहे, म्हणजे हा सिंगल स्टँडर्ड आहे, हा सिंगल स्टँडर्ड आहे. मग हा DNA सेपरेट झाल्यानंतर सिंगल स्टँडर्ड DNA जो आहे त्या सिंगल स्टँडर्ड DNAला कोण अटॅच झालेला आहे, प्रायमर. आणि त्याच ठिकाणी टेम्परेचर किती आहे, 40 to 60. म्हणजे पहिल्यांदा टेम्परेचर टेस्ट ट्यूबमध्ये ठेवलं 90 to 98. त्या ठिकाणी काय झालं, डिनॅच्युरेशन ऑफ DNA. नंतर टेम्परेचर कमी केलं, किती ठेवलं, 40 to 60. आणि त्या टेम्परेचरला काय केलं, प्रायमर हा एका सिंगल स्टँडला अटॅच झालेला आहे, हा दुसरा प्रायमर दुसऱ्या सिंगल स्टँडला अटॅच झाला आहे. बघा
हा प्रायमर एका डीएनएच्या स्टँडला, हा प्रायमर दुसऱ्या डीएनएच्या स्टँडला अटॅच झाला आहे. जेव्हा प्रायमर सिंगल स्ट्रँड डीएनएला अटॅच होतो ॲट वन एंड, तेव्हा त्या प्रोसेसला माहितीचं ॲनिलिंग ऑफ प्रायमर आणि टेम्परेचर किती दाखवले 40 to 60 डिग्री सेंटीग्रेड. आणि लास्टला काय दाखवले बघा, टॅग पॉलिमरेज किंवा डीएनए पॉलिमरेज एन्झाईम जो आहे तो परत 70 to 75 टेम्परेचरला काय करतोय, जिथं प्रायमर अटॅच झालेला तिथून पुढं करण्या डीएनएचं काय करतोय, एक्सटेन्शन करतोय बाय अट्रॅक्टिंग डिफरंट न्यूक्लिओटाइड्स, डीऑक्सिरायबो न्यूक्लिओटाइड्स. मग टेम्परेचर पहिल्यांदा हाय, मग लो, परत हाय. महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला विचारलं तर डिनॅच्युरेशन किती टेम्परेचरला होतं, तर टेम्परेचर लक्षात घ्या 90 to 98ला. काय होतं डिनॅच्युरेशनला, डबल स्टँडर्ड डीएनए त्या हीट ट्रीटमेंटला काय होतात तर सिंगल स्टँडर्ड होतात, एकमेकापासून सेपरेट होतात. ठीक आहे. त्यानंतर ॲनिलिंगला टेम्परेचर किती असते 40 to 60. ॲनिलिंग म्हणजे काय, तर जे सेपरेट झालेले आहेत स्टँड, त्या सेपरेट स्टँडला प्रत्येक एका साईडला एक एक प्रायमर अटॅच होतो, त्याला म्हणायचं ॲनिलिंग. ॲनिलिंग का गरजेचं आहे, कारण विदाउट प्रायमर पुढचं डीएनएचं रेप्लिकेशन होऊ शकत नाही, मग स्टार्टिंगला प्रायमर लागतो. ठीक आहे, म्हणून त्याला म्हणायचं ॲनिलिंग. परत टेम्परेचर वाढलेलं पाहायला मिळतं, ते शेवटची स्टेप आहे एक्सटेन्शन किंवा पॉलिमरायझेशन. ते टेम्परेचर किती आहे 70 to 75 डिग्री. या टेम्परेचरला काय केलं तर टॅग पॉलिमरेज एन्झाईम RNA प्रायमरनं जेवढं तयार केलं त्याच्या पुढे कंटिन्यू डीएनए स्ट्रँड तयार करतो दोन्ही बाजूनं, आणि एंडला 2 कॉपीज तुम्हाला डीएनएच्या पाहायला मिळतात एका सिंगल स्ट्रँडच्या डीएनएपासून. अशा प्रकारे ही जी आहे इट इज कॉल्ड ॲज अ PCR टेक्निक. याला काय म्हणतो आपण PCR टेक्निक. आता याच्या पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला काही राहिलेला पार्ट PCRचा आहे तो मी एक्सप्लेन करणार आहे. पण आता आपण लक्षात ठेवूया PCR म्हणजे इन व्हिट्रो मल्टिप्लिकेशन ऑफ द डीएनए, ज्यामध्ये डिनॅच्युरेशन 90 to 98ला, ॲनिलिंग ऑफ प्रायमर 40 to 60ला आणि डीएनएचं एक्सटेन्शन किंवा जे पॉलिमरायझेशन आहे ते 70 to 75 डिग्रीला केलेलं पाहायला मिळतं, की ज्यामुळं आपल्याला 2 कॉपीज एका सिंगल डीएनए फ्रॅगमेंटपासून तयार झालेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे इथंपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल. एवढाच भाग व्यवस्थित रीड करा. राहिलेला जो काही पार्ट आहे याच्या पुढचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.